मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत्। सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम्। सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासादितं वन्दे त्वां मकरन्दनाथ यतिनं रक्षस्व दीनाङ्कितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। श्रीराम। सर्व साधकांना एक नम्र निवेदन असं आहे की आपण शक्य तेवढं पुढं सरकून घ्यावं। पुरुष वर्गाने आपल्या डाव्या हाताच्या बाजूनी तर भगिनी वर्गाने आपल्या उजव्या हाताच्या बाजूनी जास्तीत जास्त सरकून घेण्याचा प्रयत्न करावा। आजच्या या विशेष केंद्राच्या सुरुवातीला आपण एक मनोगत ऐकणार आहोत। आपल्या केंद्रात येणारी एक युवा साधिका सद्भक्त मुग्धा गांधी आपलं मनोगत सादर करणार आहे। मुग्धानी स्टॅटिस्टिक्समध्ये MSc केलेलं आहे आणि ती मॉडर्न कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे। तिच्या बाबतीतला एक योगायोग सांगायचा झाला तर तिच्या आजी आजोबांना पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभलेला होता। तिच्या आईबाबांना स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभलेला होता आणि या दोघी बहिणी ज्या आहेत
त्यांना स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह लाभलेला आहे. तर आता अशी मुग्धा आपलं मनोगत सादर करेल. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजच्या या विशेष केंद्रात मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाची आभारी आहे. मनोगताचं ठरल्यानंतर काय बोलायचं असा विचार करायला लागले आणि जन्मापासून आजपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभा राहिला. स्वामीजींची आणि माझी पहिली भेट मी साधारण 6-7 महिन्यांची असताना झाली. धनकवडीला माझ्या आजीच्या शेजारी राहणाऱ्या कुलकर्णी आजींकडे ते आले होते. स्वामीजींनी तेव्हा मला कडेवर घेतलेला सुंदर क्षण फोटोमध्ये कैद झालेला आहे. त्यानंतर शाळा लांब पडायला लागल्यामुळे आम्ही नवी पेठेत खळदकर काकांच्या समोर राहू लागलो. त्यांच्याकडे नवीन घरी पाद्यपूजा असताना सुद्धा मी, माझी बहीण, स्वामीजी आणि मधुरा मावशीच्या जवळ बसलो होतो असं आईबाबा आणि काका काकू सांगतात. केंद्राच्या होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांना आम्ही कधी कधी येत असू. माझे बाबा आजी आजोबांसोबत प्रथम 1968 साली पावसला गेलेले असताना त्यांना स्वामी स्वरूपानंदांचं विलोभनीय दर्शन झालं आणि त्याच वर्षी आजी आजोबांना स्वामींचा अनुग्रह लाभला. तेव्हापासून घरच्यांचं दरवर्षी पावसला जाणं होत राहिलं. असं म्हणतात ना, सद्गुरूंनी एकदा आपला हात धरला की ते कधीच सोडत नाहीत, फक्त आपल्याला ते समजायला वेळ लागतो. पुढे महत् भाग्याने 1995 साली आईबाबांना स्वामी माधवनाथांचा कृपानुग्रह मिळाला. लहानपणापासून सगळे खूप लाड करतात म्हणून मला पावसला जायला आवडायचं. दुसऱ्या दिवशीपासून शाळा सुरू होणार म्हणूनच आम्ही परत यायला तयार व्हायचो. 2022 साली पावसला एक पुस्तक चाळताना त्यात स्वामींचा फोटो आणि त्याखाली संजीवनी गाथेमधल्या एका अभंगातलं चरण लिहिलेलं मी पाहिलं. स्वामी म्हणे लाभे अविट आनंद, लागल असे छंद स्वरूपाचा. तेव्हा मला प्रश्न पडला की असा कुठला आनंद असेल ज्याचा कधीच कंटाळा येत नाही. कारण लॉकडाऊनमध्ये मनसोक्त TV आणि मोबाईल वापरून सुद्धा त्याचा नंतर किती कंटाळा येतो याचा अनुभव घेतला होता. नंतर स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रह दिलेल्या प्रसंगाचं वर्णन करणारा एका पुस्तकातील भाग माझ्या वाचनात आला. आणि आपल्यालाही अनुग्रह मिळेल का? आपल्यालाही तो अनुभव घेता येईल का? पण स्वामी तर देहाने नाहीत, मग आपल्याला अनुग्रह कोण बरं देईल? असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले. डिसेंबर 2023 साली आम्ही पावसला गेलो असताना तिथे मीराताईंनी मला आणि मधुराला विचारलं की तुमचा अनुग्रह झालाय का? आम्ही नाही, पण मिळावा अशी इच्छा आहे असं सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या, पुण्यात नाही का कोणी? आम्हाला एकदम स्वामीजींचं नाव आठवलं. त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, मग वाट कसली पाहताय? जा आणि विचारा. गेलं की पहिले हे काम करायचं. त्यांच्याद्वारा स्वामींनीच मला आपल्या स्वामीजींकडे पाठवलं अशी माझी श्रद्धा आहे. इकडे आल्यावर स्वामीजींना अनुग्रहाबद्दल विचारल्यावर ते लगेचच हो देन की असं म्हणाले. रोज ध्यानाला बसतेस का असं विचारल्यावर मी रोज नाही, कधी कधी बसते, पण श्वासाचा सो आणि हम असा आवाज काही येत नाही असं मी सांगितलं. त्यावर ते खूपच मायेने मी अनुग्रहाच्या वेळी शिकवेन ना असं म्हणाले. तुकाराम महाराज म्हणतात ना, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. तसा मला इथे पहिल्यांदा स्वामीजींच्या प्रेमाचा स्पर्श झाला. त्यांच्या शांत तरीही प्रसन्न दर्शनाने भारावून गेले होते. प्रवचनाला येऊ लागल्यानंतर सुरुवातीला मला वाटायचं की ध्यानाची प्रक्रिया इथे पण सांगतात, मग अनुग्रहाच्या वेळी काय वेगळं असतं? हळूहळू मला अनुग्रह म्हणजे काय ते प्रवचनातूनच कळायला लागलं. पुढे 4 एप्रिल 2024 रोजी स्वामीजींनी अनुग्रह देऊन कृपांकित केलं. श्रवण करायला लागल्यापासून अंतरंग परमार्थ उलगडू लागला. पौराणिक कथांचे साधकांसाठी सुयोग्य असे अर्थ समजू लागले. सद्ग्रंथ फक्त यांत्रिकपणे वाचन किंवा पारायण करण्यासाठी नसून
त्यातील तत्वज्ञान रोजच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे याची जाणीव झाली. आता कोणतंही स्तोत्र म्हणताना, अभंग म्हणताना त्याच्या शब्दांकडे, अर्थाकडे लक्ष द्यावंसं वाटतं. पूर्वी माझा कोणासोबत वाद झाला तर मी ती गोष्ट सहजासहजी सोडून देत नसे. मनात त्या व्यक्तीबद्दल राग धरत असे. आता असं होऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. कोणाची निंदा करायला लागल्यावर दुसऱ्यांच्या अवगुणांचं चिंतन केल्यामुळे आपल्यात ते अवगुण वाढतात, हे स्वामीजींचे शब्द आठवतात. स्वामीजी, ध्यानात कधी विचार बाजूला सारायला जमतं तर कधी विचारांचा खूप त्रास होतो. पण तुम्ही घेतलेली अनुषंगिक साधना नेहमीच खूप समाधान देऊन जाते. नमस्काराच्या वेळी डोक्यावर ठेवलेला हात मोठा आधार देतो. तुम्ही उपासनेचं जे महत्त्व पटवून देता त्यामुळे साधना करण्यासाठी प्रेरणा मिळते. अशीच जबरदस्त प्रेरणा मागच्या वर्षीच्या युवा शिबिरात मिळाली. सगळे आपल्याच वयोगटातील साधक आत्मदर्शनाच्या ध्येयाने प्रेरित झाले आहेत, हे पाहून खूप बरं वाटलं. माझा स्वभाव तसा कमी बोलण्याचा असूनही बऱ्याच जणांशी सहजच मैत्री झाली. त्यातून युवा केंद्राबद्दल माहिती मिळाली. तिथल्या वेगवेगळ्या उपक्रमात मी सहभागी होऊ लागले. त्यापैकी पालखीचा अनुभव तर अविस्मरणीय होता. आळंदी पुणे अंतर भजनं, अभंग म्हणत कधी संपलं ते कळलं देखील नाही. खरं तर एवढं अंतर मी याआधी कधीच चालले नव्हते. रांगोळी समितीमध्ये सहभागी झाल्यामुळे मी रांगोळी काढायला, निदान त्यात रंग तरी भरायला शिकते. एकदा निरूपणामध्ये स्वामीजी म्हणाले होते की आपण आत्मस्थ राहून दैनंदिन कर्म करण्याचा अभ्यास करू शकतो. एकाग्रतेने किंवा बुद्धीचा वापर करून करण्याची कर्म करताना हे कसं जमवायचं असं मी जेव्हा स्वामीजींना विचारलं, तेव्हा त्यांनी अशा कर्मांच्या आधी आणि नंतर स्मरण ठेवलं म्हणजे झालं. मग त्यात पडलेला खंड धरायचा नाही असं सांगितलं. शिवाय माझ्या कामाचं स्वरूप लक्षात घेऊन मला तशा प्रकारची उदाहरणं दिली. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये आम्ही स्वामीजींना सांगून पावसला पूजेसाठी म्हणून गेलो होतो. त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता म्हणून आदल्या दिवशी परत आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मी जो आनंद पाहिला तो कधीच विसरू शकणार नाही. आम्ही बाबांना कायम स्वामी स्वरूपानंदांच्या आठवणी सांगायला सांगायचो. मी कल्पना करायचे आणि मग वाटायचं आपणही तेव्हा हसायला पाहिजे होतं. त्यांचं शांत बोलणं, तेजस्विता आणि प्रेम हे अनुभवता आलं असतं तर. पण आता मला स्वामीजींमध्येच स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन होतं. सद्गुरू सहवास या कार्यक्रमातील स्वामी माधवनाथांच्या आठवणी ऐकून कधीही न पाहिलेले मोठे स्वामीजी डोळ्यासमोर उभे राहतात. स्वामीजींकडे पाहून परमेश्वराविषयी, आपल्या सद्गुरूंविषयी अहेतुक प्रेम कसं असू शकतं याचा अनुभव येतो. समर्थ म्हणतात, जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी, शिष्यश्रवणी कवळभरी उद्गार वचने. निरूपण करताना स्वामीजी मला तसे भासतात. आज मागे वळून पाहताना असं वाटतं की आत्तापर्यंत खूप वेळ वाया गेलाय. आता आणखीन जाता कामा नये. स्वामीजी, तुमचा हात धरून ज्ञानमार्गावर चालण्यात तर सुख आहेच, पण त्याहीपेक्षा तुमच्या सहवासात जास्त आनंद आहे. तुम्ही आमच्या हृदय मंदिरात कायम वस्तीकर होऊन राहावं आणि साधनेच्या प्रयत्नांना तुमच्याच आशीर्वादाने यश मिळून आम्हा सगळ्यांचं जीवन शांती समाधानाने भरून जावो अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते. हरिओम तत्सत. मुग्धाच्या या भावपूर्ण आणि अंतर्मुख करणाऱ्या मनोगतानंतर आता आपण आपल्या केंद्रात येणाऱ्या 2 युवा साधकांकडून ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्यांवर निरूपण ऐकणार आहोत. सद्भक्त मंदार वझे आणि सद्भक्त कैवल्य पेंडसे आता निरूपण सादर करतील ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या अनुक्रमे 50 आणि 51व्या क्रमांकाच्या ओवीवर.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ज्ञानेश्वरी नित्यपाठामधल्या 50व्या ओवीची सेवा करायचं भाग्य आज आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. ती ओवी अशी आहे की मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. ज्ञात्यापाशी ज्ञान जिज्ञासेने गेलेल्या साधकाला सद्गुरू ज्ञानाचा उपदेश करतात आणि त्याचं अंतःकरणामध्ये बोध उद्दीपित होतो आणि परत तो संकल्पावर येत नाही, असा या ओवीचा अर्थ आहे. ज्ञान हे ज्ञात्यापाशी जाऊन घ्यायचं. समर्थ म्हणतात, देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही. जो देही समजतो स्वतःला त्याच्यापाशीच देही गेला तो कसा विदेही व्हायचा. तैसे ज्ञात्या वाचून नाही ज्ञान मार्ग. जो त्या क्षेत्रातला ज्ञानी आहे त्याच्याकडून ज्ञान शिकायचं. मला आठवतं मी 10वीत होतो तर तेव्हा एक गणित भूमितीची ते क्षेत्रफळ काढा वगैरे असं होतं. आम्ही 1-1.5 तास सगळेजण डोकं फोडत होतो, काही झालं नाही. तेव्हा आमच्या शेजारी शेठ सर राहायचे, शेजारीच्याच वाड्यात राहायचे. मग त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं सर येऊ का. हे म्हणाले, जे गणित 1.5 तास आम्ही प्रयत्न करत होतो तर त्यांनी बडीशोप खाता खाता, जेवण झालेली होती, बडीशोप खाता खाता सोडवले. असं कर असं कर असं कर. कारण ज्ञात्यापाशी जर गेलो तर आपल्याला त्याचा उपाय मिळतो, मग सगळ्या समस्या सुटतात. तसं जर असा कोणी ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूनी मुमुक्षा निर्माण होऊन जर गेला, समर्थ म्हणतात, झाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास. म्हणे आता पुरे सोस संसारीचा. जेव्हा असा विषयांविषयी आपल्यालाच उबग निर्माण होतो, मुमुक्षा निर्माण होते, मग तेव्हा जर आपण जर सद्गुरूंपाशी गेलो तर ते ज्ञान देखील आपल्या अंतःकरणामध्ये लवकर ठसतं. आणि असा जो जातो तो जे प्रश्न विचारतो तर त्या प्रश्नांना परिप्रश्न असं भगवंत म्हणतात. परिप्रश्न याचा अर्थ निष्कपट भावनेनी, शुद्ध हेतूनी आत्मकल्याण व्हावं यासाठी स्वतःच्या स्वरूपाविषयी विचारलेले प्रश्न. आचार्यांनी या प्रश्नांची देखील एक जंत्री दिली. म्हणजे उदाहरणादाखल, कथम बंधः कथम मोक्षः, का विद्या का अविद्या, याला परिप्रश्न असं म्हणायचं. या प्रश्नांच्या क्रमामध्ये देखील एक खूप खोल मानसशास्त्र आहे. प्रथम बंधामध्ये आहोत हे समजलं पाहिजे. बंध म्हणजे काय हे प्रथम समजलं पाहिजे. त्याच्यानंतर बंधातून सुटायचं कसं, तर काम मोक्ष. मग मोक्ष म्हणजे काय हे जाणून घ्यावं. एकदम अविद्या नाही तर प्रथम विद्येची लक्षणं जाणून घ्यावीत. भगवंतांनी देखील प्रथम ज्ञानलक्षणं सांगितली आणि या ज्ञानलक्षणांच्या अन्यत्र जे आहे ती सगळी अज्ञान लक्षणं असं समज असं सांगितलं. या प्रश्नांमध्ये देखील एक खोल मानसशास्त्राचा विचार आहे. आणि असे जर परिप्रश्न आपण सद्गुरूंकडे जाऊन विचारले, मी कोण आहे, माझं स्वरूप काय, तर सद्गुरू त्याला उपदेश करतात. आणि सद्गुरू सांगतात की अरे ते जे ब्रह्म आहे ना तेच तू आहे, तत्वमसी. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, असं समर्थ म्हणतात. ज्ञानोबा इथे आणखी एक मोलाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की ते विचारलं तेही सांगती पुसिले. आपण जे विचारू ते सांगतात. ज्ञानाचा उपदेश हा खूप नम्र भावनेने प्रणिपात करून सद्गुरूंची सेवा करून जर त्यांना आपण प्रश्न विचारले तरच ज्ञानाचा उपदेश केला जातो. त्याच्याकरता पात्रता सिद्ध करावी लागते. 18व्या अध्यायात पुढे इदम तुते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जो अभक्त आहे, जो तप करू इच्छित नाही, म्हणजे आपण जे सांगू तर त्याच्याप्रमाणे आचरण करण्याची ज्याची इच्छा नाही, ज्याला श्रवण आवडत नाही आणि जो माझा मत्सर करतो, तर त्याला हे ज्ञान सांगू नये असं भगवंतांनी सांगितलं. इथे सुद्धा जेव्हा नमस्कार साधक कोणी सद्गुरूंना करतो तद्विधी प्रणिपातेनं, जेव्हा नमस्कार घडतो तर तेव्हा विनम्रता सिद्ध होते, अहंता दूर होते. जेव्हा सेवा केली जाते तर ज्याची सेवा करायची त्याच्या मर्जीप्रमाणे ती करायला लागते. आपल्याला पाहिजे तशी सेवा नाही करता येत. त्यामुळे जे सांगू त्याच्याप्रमाणे ऐकण्याची तयारी सिद्ध होते, कर्मयोग सिद्ध होतो. आणि मग जर परिप्रश्न कोणी विचारेल, ज्यांनी ज्ञान
इच्छा किंवा ज्ञान लालसा किंवा ज्ञानाविषयीची जिज्ञासा सिद्ध होते, अशा तिन्ही गोष्टी जर जुळून आल्या तर मग सद्गुरू मोठ्या कृपाळूपणे त्याला उपदेश करतात. आणि ही पात्रता आज देखील सिद्ध करावी लागते. कुठलंही ज्ञान मिळवायचं असेल तरी देखील, अगदी IIM अहमदाबाद आपण धरूया, तिथे खूप चांगलं मॅनेजमेंटचं शिक्षण दिलं जातं, हे सगळ्या भारताला माहिती आहे. पण ते फक्त खूप चांगलं शिक्षण आहे म्हणून सर्वांना ते खुलं नाही. त्याच्याकरता कॅट एक्झाम द्यायला लागते, त्याच्यामध्ये 99% पाडायला लागतात आणि मग IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळतो. तसंच IITचं देखील आहे. फक्त ज्ञान आहे म्हणून ते मिळत नाही, त्याच्या ज्या कुठली पात्रता आहे ती पात्रता आज देखील सिद्धच करायला लागते. ती सिद्ध केल्यानंतर मग ते ज्ञानासाठी आज देखील आपण अधिकारी होतो, अगदी भौतिक ज्ञानाविषयी सुद्धा. तसंच सद्गुरूंकडून जर हे आत्मज्ञान जर घ्यायचं असेल तर त्याच्याकरता अहंता दूर व्हायला पाहिजे, सेवा घडायला पाहिजे आणि मग शुद्ध भावनेने प्रश्न विचारायला पाहिजेत. तेव्हा हे ज्ञान सद्गुरू आपल्याला देतील. आणि पुढं मग ज्ञानोबा याच्यावर असं म्हणतात, यांनी काय होतं ते जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. त्यांनी अंतःकरणामध्ये बोध होतो. अंतःकरण याचा अर्थ जाणीव. आपल्या सगळ्यांमध्ये जी मूळ जी जाणीव आहे ना ती सगळ्यांमध्ये एकसारखी आहे, म्हणून सगळ्यांचं अंतःकरण देखील एकसारखं आहे. एकच अंतःकरण आहे. भूतांचे ने अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो, असं पुढे 6व्या अध्यायात भगवंत म्हणतात. असं सगळ्यांच्या ठिकाणी जी समान जी जाणीव आहे तिथेच बोध होतो. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव असं समर्थ म्हणतात. ही जी एकसंधपणे मी आहे याची जी जाणीव आहे तिला ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणण्यापेक्षा तिला तिचं स्वरूप समजतं. स्वामीजी हे वाक्य देखील, ही ओवी वाचताना देखील खूप रडायला आलो घरी. ज्ञानेश्वरी सद्गुरूंच्या चरणाशी बसूनच समजते, नाहीतर ज्ञानेश्वरी समजत नाही. तुमचे अनंत उपकार आहेत आमच्यावर. ज्ञान कारण ज्ञान हे कुठल्याही कर्माचं फळ म्हणून नाहीये. ज्ञान हे स्वयंसिद्ध आहे, ज्ञान आहेच आहे. अज्ञानाचा जेव्हा निराश होईल तर तेव्हा ज्ञान हे स्वतः प्रगटेल. जसं आभाळामध्ये अभ्र असतात ते सगळे निघून गेले की तो भानू स्वतःच्या तेजाने स्वतः प्रगट होतो, तसं आहे. अज्ञान दूर झालं की ज्ञान स्वतः प्रगट होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द देखील जाणीव असा वापरला. तिथेच ज्ञान होतं, तिथेच समजतं की मीच ते आहे. वेगळं समजावून सांगायला लागत नाही. आपण एक गोष्ट ऐकली असेल, इसापनीतीमध्ये गोष्ट आहे की एका मेंढ्यांच्या कळपामध्ये एक सिंह गेला, सिंहाचं पिलू गेलं, तो मेंढ्यांबरोबरच मोठं झालं. मेंढ्यांसारखाच ओरडायला लागला, सगळं करायला लागला. जेव्हा एका मोठ्या सिंहाने त्याला पाहिलं की तिकडे मेंढ्यांचा कळप पण त्याच्यात एक सिंह आहे, तर तो धावायला लागला. तो त्याच्या मागे जसा गेला तसं सगळ्या मेंढ्या धावायला लागला, तसा हाही धावायला लागला. तर त्यांनी त्या मेंढ्यांना खायचं नव्हतं, ते त्या सिंहाचं मानगुट पकडलं, ते त्याला धरून एका सरोवरापाशी आणलं आणि प्रतिबिंब पाहिलं तर तशीच आयाळ, तसेच पंजे, तसेच दात. त्या मोठ्या सिंहाने गर्जना केली तर यांनी देखील गर्जना केली. त्याला सिंह बनवण्याकरता वेगळे प्रयत्न नाही. तू मेंढी आहे, मी मेंढी आहे, हा जो अज्ञानवश भाग होता तो निघून गेला. सिंह तो होताच. त्यांनी तशीच गर्जना केली. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. आपल्याला जो अज्ञानाचा जो संग जडला तो संग सद्गुरूंच्या उपदेशाने दूर होतो, अज्ञानाचा निराश होतो. आणि मग काय होतं तर ज्ञानोबा असं म्हणतात की मग संकल्पा न ये. मग तो संकल्पावर येत नाही. आपले खूप संकल्प असतात, म्हणजे मी अमुक करीन, मी तमुक करीन, मी इंजिनिअरिंगला जाईन, मी मेडिकलला जाईन, लग्न करीन, न करीन, मुलांची शिक्षण व्यवस्थित करीन. पण या सगळ्या संकल्पांच्या मागे मी देह हा मूळ संकल्प आहे, हा मूळ संकल्प. आणि हा मूळ संकल्प एकदा चांगला प्रतिष्ठित झाला, जो आपल्यामध्ये भरपूर प्रतिष्ठित आहे, की मग त्याच्यातून अनेक संकल्पांचा उद्गम होतो जो आपल्याला माहिती आहे. पण मूळ संकल्प हा की मी देह. तर असा बोध झाल्यानंतर, असं ज्ञान झाल्यानंतर
सद्गुरूंनी मोठ्या कृपाळूपणे आपल्याला सांगितल्यानंतर काय होतं तर मी देह ही भावना नष्ट होते, मी देह ही भावना कमी होते. मग आपण आपल्याला मनाला देह मनबुद्धी जे समजत असतो, बघा ना आपल्यामध्ये हा बदल घडला का घडला नाही. आपण केंद्रामध्ये आलो त्याच्यापूर्वी आपल्याला कुठली गाडी पाहिली तर आपल्याला असं वाटायचं की वा ही गाडी समजा आपल्याकडे हवी. आता नाही वाटत. आता आपण म्हणतो की आपल्या देहाचं जाऊ दे, जे काही असेल ते आपल्या देहासाठी, जे असेल ते याच्यासाठी ना. एक दिवस जायचंय आपल्याला चितेवर, थोडी ना राहायचं इथे. घर पाहिलं कोणाचं आपल्याला स्पृहा निर्माण व्हायची, आता तेवढी कमी होते. म्हणजे देहविषयक गोष्टींविषयी आपली लालसा कमी होते आणि आपलं स्वरूप हे सहज आपल्याला जाणून घ्यावं, लक्ष देखील आपलं आत्मस्वरूपाकडे जातं. असं हळूहळू हळूहळू हा बोध मुरायचा. पुढे ज्ञानोबा म्हणतात, जैसा केडाळा असं दोषू जाये तरी पंधरे त्याची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जसं सोन्यामधलं हिणकस काढलं तापवून की शुद्ध सोनं तसंच राहतं, तसं हा संकल्प लोपला की जीवाला ब्रह्मत्व आहेच आहे. जीवो ब्रह्मैव नापरा श्रुतीच आहे. पण त्याच्याकरता हे अज्ञान मात्र दूर व्हायला पाहिजे. पण हे एकदम होत नाही. स्वरूपानंद जेव्हा गणेशनाथांकडे त्यांनी अनुग्रह घेतला, तो प्रसंग आहे चरित्रामध्ये. ते गणेशनाथांना म्हणाले की त्याच्यावरून त्याच्या स्वभावाचा देखील अंदाज होतो. ते म्हणाले की मला असं वाटलं होतं की काही असं एकदम काही होईल, तसं काही वाटलं नाही, हो जाणवलं नाही. स्वरूपानंद गणेशनाथांना म्हणाले, गणेशनाथ म्हणाले की जसं दुधाला विरजण लागलं की त्याचं लगेच दही होत नाही, तसं अनुग्रहाचं आहे. हे हळूहळू या मार्गाने साधना करून मग ते प्राप्त होतं. पण आता ते दूध देखील नाही, ज्याला विरजण लागतं ते दूध म्हणून देखील राहत नाही, पण त्याचं दही झालेलं नाहीये. त्यामुळे तसं विरजण आता आपल्या सगळ्यांना देखील स्वामीजींच्या कृपेने लागलेलं आहे असं आपण म्हणूया. आणि मग हळूहळू याच्यामध्ये हे श्रवण करून मनन निधिध्यासाने आणि साधनेने हे आपल्याला जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाची रोज कणाकणाने क्षणाक्षणाने ध्यानामध्ये अनुभूती घेऊन मग त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं सुप्रतिष्ठित होता येईल. आणि स्वामीजी असं तुमच्या कृपेने आमच्या सर्वांच्या बाबतीत घडो ही मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील 51 क्रमांकाची ओवी आज आपण महद्भाग्याने चिंतन सेवेसाठी पाहत आहोत. सद्गुरूंना शरण गेलेल्या, त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या, त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून त्यायोगे साधना करणाऱ्या शिष्याचं, साधकाचं वर्णन भगवंत इथे करत आहेत. हा साधक सर्व सृष्टीकडे कशा पद्धतीने पाहतो तर यच्चाऐवज सृष्टीमध्ये जे आत्मतत्व भरून राहिलेलं आहे आणि ईश्वर तत्व याच्यात तो अजिबात भेद करत नाही असं भगवंत म्हणतात. भगवंतांनी सद्गुरूंचं, त्यांच्या उपदेशाचं महात्म्य या श्लोकामध्ये अधोरेखित केलं. भगवंत अर्जुनाला म्हणतात की सद्गुरूंकडून, जे ज्ञानाची सचेतन मूर्ती आहेत त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त झाले असता तू पुन्हा मोहाला बळी पडणार नाहीस. अर्जुनाची प्रासंगिक मोहग्रस्त स्थिती काय होती हे आपण जाणतो. मी मारणारा आणि हे मरणारे अशा मोहात तो अडकलेला होता. तेव्हा भगवंत त्याला म्हणत आहेत की ज्ञानी महात्म्याकडून तत्त्वमसी, ते परमात्म तत्वच तू आहेस, असा उपदेश ग्रहण करून साधना जो करेल तो पुन्हा कधीही संसाराच्या, देह मन बुद्धीच्या, इंद्रिय सुखांच्या, भौतिक सुखाच्या मोहात तो अडकणार नाही. तुकोबा म्हणतात ना, तुका पंढरीसी गेला
नाही परतोनी आला. माऊली यावर निरूपण करताना असं म्हणतात, जयाचे नि वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे नि पाडे निशंकू होय. सद्गुरूंच्या महावाक्याच्या उपदेशाने शिष्य संसाराप्रती, संसार भयाप्रती निर्भय होतो. त्याची स्थिती ही ब्रह्मा एवढी व्यापक होते. याचं कारण सद्गुरू त्याला उपदेश करतात. यौवई भूमा तत्सुखम, नाल्पे सुखमस्ती भूमैव सुखम. अल्प राहण्यात अजिबात सुख नाही, व्यापकत्वातच सुख आहे. आणि असा शिष्य स्वतःच्या स्वरूपाविषयी निशंक होऊन जातो. आपण परमात्म स्वरूप आहोत, देह मन बुद्धी म्हणजे आपण नाही, असा ब्रह्मसाक्षात्कार त्याला होऊन तो आत्मबोधावर दृढ होतो. आणि त्यावेळी आपण स्वतः म्हणजे आत्मरूपानी व इतर भूतमात्र आणि परमात्मा असा भेदच त्याच्या ठिकाणी उरत नाही. आणि आत्मस्वरूपासहित सर्व सृष्टी तो भगवंताच्या ठिकाणी एकत्वानी पाहतो. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ही भूते म्हणजे नेमकं काय? तर शास्त्रकार याची व्याख्या करताना असं म्हणतात की भवंती इति भूतानी, म्हणजे जे जे निर्माण होतं, वृद्धिंगत होतं आणि लयाला देखील जातं ते ते सर्व. म्हणजे आपल्या सभोवतालची माणसं, झाडं, पशु पक्षी, वृक्ष, वेली, नद, नद्या, डोंगर, दृश्य जगतात जे काही दिसतंय ते सगळं काही. भगवंत म्हणतात की सद्गुरूंकडून ग्रहण केलेल्या ज्ञानाच्या योगानी ही सर्व भूत मात्र स्वतःच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तत्वतः तू पाहशील आणि नंतर माझ्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी तू ती पाहू शकशील. एक प्रकारे भगवंतांनी इथे ज्ञानी पुरुषाचंच वर्णन केलेलं आहे. आचार्य यावर भाष्य करताना असं म्हणतात की ब्रह्मादीनी स्तंभपर्यंतानी, म्हणजे ब्रह्मापासून अगदी खांबापर्यंत यच्च यावत सृष्टी तो पुरुष परमात्म्याच्या ठिकाणीच पाहतो. भगवंतांनी केलेलं हे प्रतिपादन सर्वभूतात्मैक ज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे. भगवद्गीतेमध्ये पुढे ठिकठिकाणी भगवंतांनी हे प्रतिपादन केल्याचं आढळून येतं. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योगाच्या, ध्यानयोगाच्या उपसंहाराच्या श्लोकांमध्ये भगवंत म्हणतात की जो योगयुक्त झालेला आहे, जो समचित्त आहे, जो संकल्प विवर्जित आहे, ज्यांनी संकल्पांचा त्याग केलेला आहे, तो सर्व भूतमात्रांमध्ये कोणताही भेद न करता एकत्वाच्या समत्वाच्या दृष्टीने यच्च यावत सृष्टी पाहतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि च आत्मनि, ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः, योमां पश्यति सर्वत्र सर्वत्र च मयि पश्यति. मी वेगळा, माझं कुटुंब वेगळं, माझे शेजारी वेगळे, हा समाज वेगळा, इतर दृश्य जगत वेगळं, असा भेद तो करत नाही. मी तू, माझं तुझं असा द्वंद्व त्याच्या ठिकाणी उरत नाही. स्त्री पुरुष, सान थोर, उच्च नीच असा देखील भेद तो करत नाही. द्वंद्वरहित, विकाररहित, मोहरहित अशा दृष्टीने तो सर्व दृश्य जगताकडे पाहतो. सर्वम खलुइदम ब्रह्म असाच त्याचा भाव निरंतर असतो. जे सच्चिदानंद स्वरूप त्यांनी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवलं तेच सर्वांच्या अंतर्यामी आहे हे तो बोधानी जाणतो. मग तो आपल्यासारखंच इतर दृश्य जगत पाहतो, आपल्यासारखाच तो सूर्योदय पाहिल, सूर्यास्त पाहिल, पण सर्वप्रथम त्याच्या ठिकाणी असणाऱ्या परमात्म तत्वाचा स्पर्श त्याच्या अंतःकरणाला होईल. आपल्यासारखंच तो इतर लोकांशी बोलेल, संपर्कात तो येईल, पण त्यांच्या अंतर्यामी असणारा परमात्मा तो सर्वप्रथम पाहिल. आपण लोकांशी बोलताना वागताना सर्वप्रथम आपला संपर्क येतो तो प्रकृतीशी. आपली प्रकृती जमली तर आपण त्यांच्याशी बरे वागतो, नीट वागतो. जमली नाही तर त्यांच्याशी आपलं मैत्र होत नाही. पण संतांच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी मात्र असं नसतं. ते आपल्या ठिकाणी असणारा परमात्मा सर्वप्रथम पाहतात आणि तदनुसार त्यांचं वर्तन असतं हे आपण पाहतो. प्रेमाचं, आपुलकीचं असं वर्तन ते सर्वांशी करतात अभेदभक्तीने. अशा रीतीने तो सर्व भूतांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं
आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व दृष्टीचं तत्वतः दर्शन तो घेतो आणि आत्मस्वरूपासहित सर्व जगत परमात्म्याच्या ठिकाणी तो पाहतो. यावर टीप देताना विनोबा असं म्हणतात की आत्मौपम्य म्हणजे आपली उपमा, आपला न्याय हा सर्वांना लागू करणे. म्हणजे असं की दुसऱ्यांनी आपल्याशी कसं वागावं, कसं बोलावं असं आपल्याला वाटतं, कोणत्या दृष्टीने आपल्याकडे त्यांनी पाहावं असं आपल्याला वाटतं, तसंच आपलं वर्तन सर्वांशी असलं पाहिजे. आपल्याशी लोकांनी प्रेमाने वागावं, प्रेमाने बोलावं असं आपल्याला वाटतं. आपला विचार करून इतरांनी वागावं असं आपल्याला वाटतं. मग आपलं वर्तन देखील तसंच आहे ना हे आपण तपासायला हवं. उदाहरणार्थ आपण गाडी चालवत आहोत, आपल्याला एका ठिकाणी वेळेत पोचायचं आहे आणि चटकन एखादी गाडी आडवी आली आणि सिग्नल लागला आणि आपला वेळ मोडला, तर अशा वेळी आपली प्रतिक्रिया कशी असेल? समोरच्या गाडीत चालवणारी व्यक्ती जर का अपरिचित असेल तर आपली प्रतिक्रिया कशी असेल? आणि ती व्यक्ती जर का परिचित असेल, आपला एखादा मित्र असेल, केंद्रातली एखादी व्यक्ती असेल, तर आपली प्रतिक्रिया कशी असेल? आणि जर का त्या गाडीमध्ये पूजनीय स्वामीजी असतील तर आपली प्रतिक्रिया कशी असेल? या विविध प्रोबेबल सिच्युएशन्समध्ये आपली प्रतिक्रिया ही वेगवेगळी असेल, कारण आत्ता आपण या घटनांकडे समत्वाच्या दृष्टीने पाहू शकत नाही आहोत. आणि हाच समत्वाचा अभ्यास करण्यास माऊली सांगत आहेत. संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात राहून हे ज्ञानी महात्मे हे समदर्शन कशा पद्धतीने घेतात, ईश्वर दर्शन ते कशा पद्धतीने घेतात हे आपण पाहू शकतो. आपले भाग्य आहे की स्वामीजींमुळे आपल्याला हा बोध होतो आहे. रामकृष्ण परमहंस असं म्हणत की भक्तीच्या जोरावर माणसामध्ये, भूतमात्रांमध्ये ईश्वराचं दर्शन होतं. त्यांच्या ईश्वर दर्शनाविषयी ते एके ठिकाणी असं म्हणतात की एक दिवस मी फुलं तोडायला गेलो, झाडावर उमललेली फुलं बघितली आणि जणू मला दर्शन झालं की समोर विश्वरूपच आहे, त्याचीच पूजा होऊन गेलेली आहे. आणि ते फुलांनी बहरलेलं झाड म्हणजे जणू विश्वरूपाच्या मस्तकावर अर्पित झालेलं फुलांचा एक गुच्छच आहे. प्रेमोन्माद झाल्यास सर्वानुभूती ईश्वर दर्शन घेता येतं असं रामकृष्ण म्हणत असत. जसा प्रेमोन्माद गोपींना झालेला होता कृष्ण भक्तीचा, त्या स्वतः कृष्णमय झालेल्या होता. वृंदावनात एखादं झाड दिसलं तर म्हणत की कोणी एक तपस्वी ऋषी आहे जो कृष्णाचंच ध्यान करतो आहे. जमिनीवरील गवत पाहून म्हणत की जणू काही पृथ्वीच्या अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत कृष्ण भक्तीमुळे. अशी भक्तीची परिसीमा जर का झाली तर मग माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू असं निश्चितच आपलं देखील होईल. चिवचिव गाते चिमणी, छे माझा प्यारे राम, टिटीव टिटीव टिव टिटवी, छेरे माझा आत्माराम. असा ईश्वर भक्तीचा, सद्गुरू भक्तीचा प्रेमोन्माद आपल्याही अंतःकरणात होवो आणि समदर्शनाचा, ईश्वर दर्शनाचा अभ्यास आपण करू, तसं बळ स्वामीजींनी आपल्याला द्यावं अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूयात. हरि ओम तत्सत. सद्भक्त मंदार आणि कैवल्याच्या या अभ्यासपूर्ण आणि नेमक्या अशा निरूपणानंतर आता आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त सौभाग्यवती मंजिरी सुदामे ही पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरिपायी मन हा स्वामी मकरंदनाथ रचित अभंग आता सादर करणार आहे. या अभंगानंतर पूजनीय स्वामीजींचं प्रवचन होणार आहे. तत्पूर्वी सर्व साधकांनी शक्य तेवढं पुढे सरकून घ्यावं अशी नम्र विनंती. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन,
पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. एका देवाचीच सत्ता असो आम्हावरी आता. एका देवाचीच सत्ता असो आम्हावरी आता. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. देव आनंदाचे स्थळ तेथे सुखाची केवळ. देव आनंदाचे स्थळ तेथे सुखाची केवळ. तेथे सुखाची केवळ. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. नित्य देवाच्या सांगाती प्रेमे करू गुज गोष्टी. नित्य देवाच्या सांगाती प्रेमे करू गुज गोष्टी. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. देव आनंदाचा कंद चरणी राही मकरंद. देव आनंदाचा कंद चरणी राही मकरंद. चरणी राही मकरंद. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. लागो हरी पायी मन. लागो हरी पायी मन. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. पुरे प्रपंचाचे ज्ञान लागो हरी पायी मन. हरी हरी हरी. श्री रामचंद्रा करुणा समुद्रा. ध्यातो तुझी राजस योग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी बा मजला सुभद्रा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. मला वाटते अंतरित्वा वसावे.
तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा। शिष्याला सांगतायत की परमार्थ जर दृढ व्हायचा असेल तर स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीस जाण्याच्या गुणामुळे परमार्थ दृढावतो। परमार्थ हा वाचनाने दृढावत नाही। खूप वाचलं म्हणजे समजलं असं होत नाही। ध्यानाला बसलं म्हणजेच समजतं, ध्यानाशिवाय समजत नाही। समर्थ असं म्हणतात की एकांतामध्ये बसावं, एकटं असावं आणि अतिशय ओढीने बसावं। सामूहिक ध्यान करू शकतो आपण, नाही असं नाही, आणि आपल्या केंद्रात सामूहिक ध्यान आपण करतो देखील। एकांत ध्यान हे अधिक चांगलं ध्यान। केंद्रामध्ये जे सामूहिक ध्यान करतो तिथं आपले सद्गुरू सोबत असतात, ते एकांत ध्यानच समजावं। समर्थ म्हणतात लाभता प्रत्ययाचा संत, एकांता परीस एकांत, एकांतापेक्षाही एकांत जर प्रत्ययाचा संत आहे आणि त्याच्याबरोबर आपण बसलो तर असतो। कारण एकांतामध्ये जर आपण बसलो, मुळात मनुष्य प्राणी हा समाजाभिमुख असतो आणि त्याला समाजात राहायला आवडतं असा तो प्राणी असतो। प्राणी म्हणतोय तो समूह करून राहतो। पण जर हे आत्मज्ञान व्हायचं असेल तर कुटुंबात राहिला तरी चालतो, समूहात राहिला तरी चालतो, पण ध्यानाला बसताना त्यांनी एकांतात बसावं असं समर्थ म्हणतात। जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला असं समर्थ म्हणतात। बऱ्याच लोकांमध्ये करणं आणि एकांतामध्ये करणं याच्यात फरक असतो। कधी कधी बऱ्याच लोकांमध्ये करण्यामध्ये प्रोत्साहन असतं, कोणी सोबत आहे ही भावना असते। कधी कधी अवलंबित्व असतं, सगळे मिळून करतोय आणि त्याची व्यक्ती म्हणून आपल्याला गरजही असते। जशी मैत्रीची गरज असते तशी साधकांच्या एकत्रीकरणाची आपल्याला गरज असते। पण एकांत जर मानला
तर एकांतात आपल्याला कळतं की आपण लोकांकरता किती हपापलेले आहोत हे एकांतात गेल्यावरच कळतं. एकांतामध्ये मौन राखणं भाग पडतं. लोकांतामध्ये मौन नसतं. सगळ्या इंद्रियांचं प्रगटीकरण होतं लोकांतामध्ये. म्हणजे वाणीच्या अंगाने आपल्या अंतःकरणातल्या भावभावनांचं प्रगटीकरण होतं. आणि वाणी बरोबरच आणि कितीतरी व्यवहारांनी आपल्या अंतःकरणाचं प्रगटीकरण हे लोकांतामध्ये घडत राहतं. बोलणं, चालणं, हसणं, खेळणं, खाणं, पिणं, असं असल्यामुळं आपलं एक प्रकारचं रंजन देखील लोकांतामध्ये होतं. लोकांतामध्ये माणूस म्हणून कंटाळत नाही. एकांतामध्ये आपलं रंजन करायला कोणीच नसतं. एकांतामध्ये आपल्या मनाच्या काय ओढी आहेत, खऱ्या ओढी, त्या एकांतामध्ये समजतात. म्हणजे कधी कधी असं समजलं जातं की विषयांबाबतच्या आपल्या ओढी ज्या आहेत त्या लोकांतापेक्षा एकांतात जास्त लक्षात येतात. आपलं मन विषयांकडे कसं धावतं ते एकांतामध्ये जास्त लक्षात येतं. लोकांतामध्ये व्यक्तीच्या जीवनाला एक नकळत शिस्त येते, नकळत. एकांतामध्ये तो करील ते प्रमाण असतं. तो जिथं बसेल तिथं बसेल. उठेल तेव्हा उठेल. म्हणून एकांतामध्ये साधना करणं हे अधिक आव्हानात्मक असतं. एकांतामध्ये ठराविक वेळ ध्यान करणं देखील आव्हानात्मक असतं. कारण मनात विचार उठल्यासरशी कदाचित उठू शकतो, ध्यान सोडू शकतो. समूहामध्ये बसला तर ओंकार झाल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत हे माहिती आहे. एकांतामध्ये मन शांत होण्याची देखील जास्त शक्यता असते. उलट अंगाने मनामध्ये मन अशांत आहे हे कळत नाही, कारण मन फिरत असतं एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, बोलण्याच्या देखील त्या विषयावरून आणि कोणत्या विषयावर. त्यामुळं किती वेळ गेला याचा लोकांतामध्ये पत्ता देखील लागत नाही. पण साधना, रामकृष्ण म्हणत असत, साधना करावी कोणात? मनात. म्हणजे कुठेतरी बाजूला कोपऱ्यात, आणि आपली आपण साधना करावी. समर्थ म्हणतात एका ठिकाणी की एकांते विण प्राणी असी बुद्धी कैची. एकांतामध्ये विवरण घडतं, एकांतामध्ये चिंतन घडतं, एकांतामध्ये सखोल आत्मस्थितीचा भाव त्याच्यामध्ये रंगून राहता येतं. लोकांतामध्ये तसं करता येत नाही. कारण कोणी बोललं की त्याला अडवता येत नाही, थांबवता येत नाही. आपली मनस्थिती काय आहे हे त्याला माहीत नसतं, तो बोलायला येतो. म्हणून ध्यान एकांतामध्ये करावं. भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये आत्मानम रहसी स्थितः असे शब्द वापरले आहेत. एकांतामध्ये असावं आणि एकट्यानी
असावं असे दोनदा पुनरुच्चार केलेला आहे. एकांतामध्ये आपल्याबरोबर मन असतं, चिंतन असतं, चित्त असतं चिंतन करायला, पूर्वस्मृती असतात आपल्याबरोबर, मन वागवत असतं त्या. तसंच आपण भविष्य काळाचा काही विचार जर करणार असू तर तेही एकांतामध्ये घडतं. एकांतामध्ये एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करताना तो ग्रंथ जास्त समजतो. एकांतामध्ये आपल्याला अर्थ लावता येतो. तसं एकांतामध्ये मन विसर्जित करणं किंवा मनाला साक्षीत्वानी सोडून देणं याचा अभ्यास जास्त चांगला करता येतो. म्हणून एकांतामध्येच साधना संभवते, एकांतामध्येच साधना करायची असते. पूर्वीचे लोक म्हणत असत की जेवण, पूजा म्हणजे उपासना आणि ध्यान हे एकांतात करावं. आत्ताच्या घरांमध्ये जेवण हॉलमध्ये केलं जातं, म्हणजे घराच्या पद्धतीच बदलल्यात. पूर्वी स्वयंपाकघर असे आणि तिथं सगळे जेवायला बसत असत. देवघर असे आणि तिथं ध्यानाकरता उपासनेकरता जात असत. आणि झोपण्याची खोली असे, ती झोपण्याकरता वापरली जात असे. हा जो एकांत आहे, हा एकांत आपल्या घरामध्येच आपण मिळवावा. सगळ्यात चांगला मार्ग घरामध्ये मिळवावा. घर जर लहान असेल, म्हणजे कधी कधी 2 खोल्यांचंच घर असतं, एका खोलीतच राहत असतात. आम्ही पुण्यात जेव्हा प्रथम आलो बारामतीहून, तेव्हा एक खोली होती, 12x14ची एक खोली होती आणि भाड्याने त्या खोलीत आम्ही राहत होतो. तेव्हा मी सायकल काढायचो आणि रामकृष्ण मठामध्ये ध्यानाला जायचो. कारण बाकीचे वावरत असताना तिथं ध्यान करू शकत नाही आपण, कारण न कळत त्यांचा जो वावर असतो तर त्याचं भान आपल्याला असतं आणि तेही एकमेकांशी प्रसंगोचित बोलत असतात. त्यामुळं एकांतच हवा. तेव्हा जुना रामकृष्ण आश्रम होता, तो छोटा हॉल होता. त्या हॉलमध्ये ध्यानाला जाऊन बसायचो. म्हणून जर घर लहान असेल तर बाहेर जाऊन बसावं, जिथं एकांत असेल तिथं ध्यानाला जावं. आणि संतांनी वसवलेला ठाव असेल ध्यान मंदिरांसारखा तर तो खूपच चांगला. आणि संतांबरोबर जर ध्यानाला बसायला मिळालं तर तो एकांतच समजावा. शिष्या एकांती बैसावे, कारण एकांतामध्येच शिल्लक राहिलेल्या एकाचा म्हणजे आपला अंत फक्त तिथंच होतो. आपल्या स्वतःलाही ओलांडता येणं किंवा विसरणं मन नाहीसं झाल्यामुळं हे घडतं. मन जर नाहीसं झालं तर मनोमय विश्वच संपतं. मनोमय विश्व जर संपलं तर विश्वच शिल्लक राहत नाही. अवतीभोवतीचा परिसर त्याची थोडी बहुत जाणीव राहते, पण तीही नंतर नाहीशी होते. म्हणजे आवाज ऐकू येत नाही असं नाही, पण आवाजाच्या अनुरोधाने मन उठत नाही किंवा मन उठू नये याच्याकरता आतली शक्ती किंवा धारणा वापरावी, धृती वापरावी. जर शब्द ऐकू आला
तर आपल्याशी याचा संबंध नाही आणि याच्याबद्दल विचार करायचा नाहीये, विचार उठू द्यायचा नाहीये, असा पक्का निश्चय पाहिजे. आम्ही स्वामीजींकडे ध्यानाला जायचो. मला 77 साली अनुग्रह झाला. 1 वर्ष झालं 78 साली मी मिलिंदला म्हटलं, मिलिंद वाटवे त्याला म्हटलं की अनुग्रहाला 1 वर्ष झाला माझा. तर तो म्हणाला की मग अनुग्रहाला 1 वर्ष झालं तर स्वामीजींकडं पूजेला जा की. मी म्हणलं का कोणती पूजा? तो म्हणाला की अनुग्रहाला वर्ष झालं म्हणून त्यांच्या पूजेला जा. मी म्हणलं चालेल, त्यांना विचारतो. म्हणून मी त्यांना दुकानात विचारलं स्वामीजींना की माझ्या अनुग्रहाला वर्ष झालं किंवा होतंय तर मी पूजेला येऊ का? तेव्हा स्वामीजी म्हणाले की नुसती पूजा करून काय होणार, त्याच्यापेक्षा तू ध्यानाला ये म्हणाले. आणि मग त्यांनी सकाळची वेळ सांगितली, 6:02 ये, मी बसलेला असेनच. मी बसायला लागलो. मी गेलो आणि बसलो स्वामीजींच्या बरोबर. स्वामीजींच्या त्या छोट्या खोलीत सोहमचे घनगंभीर श्वास ऐकू येत होते स्पष्ट. शांत होतं तेव्हा सगळं. सात वाजले आणि ते चाळीत राहत होते. तर चाळीतल्या 2-2 खोल्यांच्या चाळीतल्या 3 खोल्या त्यांच्याकडं होत्या आणि जी 1 खोली होती पलीकडची तिथं दुसरं कोणीतरी राहत होतं. त्यांनी रेडिओ लावला. बातम्या लागल्या, मराठी बातम्या लागल्या. त्या बातम्या झाल्यावर थोड्या जाहिराती झाल्या आणि मराठी गाणी 1-2 झाली. त्यांनी रेडिओ बंद केला. बाहेरचे आवाज ऐकू येतात, आपल्या घरी ऐकू येतात. तसं स्वामीजींचं ध्यान देखील अशा परिस्थितीत होतं हे मी तुम्हाला सांगतोय. 6:15 ते रेडिओ बंद करायचे. जे शालू हवाय, चला ना जयहिंदला का काय कोणतं जे दुकान आहे ते, इरकली साडी हवी आहे, चला ना अमुक ठिकाणी, अशा त्या जाहिराती असायच्या रेडिओवर लागणाऱ्या. पण अशामध्ये देखील तिकडं लक्ष न देण्याचं एक आव्हान. ते त्यांच्या घरात एकटेच आणि एकांतातच बसलेत. असं बसलेलं असताना कानावर आवाज जर आला तर त्या संबंधी चित्तवृत्ती उठू द्यायच्या नाहीत असा निश्चयच करायला लागतो. आवाज येतो त्याला काय करायचं असं म्हणून चालत नाही. तिथं मनोमय सृष्टी नाहीशी होते, मनोमय विश्व नाहीसं होतं. समर्थ शिष्याला असं सांगतात की एकांतात बसावं आणि एकांतामध्ये स्वरूपबोध प्राप्त करण्याच्या हेतूनी बसावं. म्हणजे एकांतात बसण्याचा उद्देश असावा. काही लोक एकांत प्रिय असतात, तर काही नाही, गावाबाहेर जातात आणि नुसते एकटे बसून येतात आणि परत येतात. किंवा बागेत जातात, एकटे बसतात, परत येतात. पण एकांतात बसण्याचा उद्देश आपण कोण आहोत, आपलं स्वरूप ओळखणं. आपण देह आहोत की मन आहोत की बुद्धी आहोत
का देह मन बुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणारं जीव चैतन्य आपण आहोत. आणि या जीव चैतन्यालाच जर बोध झाला तर तोच आत्मा. त्याला स्वरूप असं म्हणतात. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. एकांतामध्ये प्रथम स्वरूप समजत नाही. एकांतामध्ये जर विचार नाहीसे झाले तर मी आहे हे समजतं. तो मी म्हणजे आपण आहोत ही भावना जात नाही. आपण आहोत हे समजत असतं, मी आहे हे समजत असतं. याला पतंजली महामुनी सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. म्हणजे अस्मी या भावासहित पण बाकीचे विचार नाहीसे झालेले आहेत. याला ते संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. हा जो मी आहे त्या मीला अजून आपण आत्मा आहोत हे समजलेलं नाहीये. आणि साधकाचा असा बराच काळ जातो की विचारही नसतो आणि स्वरूप सुखही मिळालेलं नसतं. असा खूप काळ ध्यानामध्ये जातो. कोणी कोणी फार पटापट या पायऱ्या ओलांडतात. पण कोणाकोणाला समोर काहीच नाही, विचारही नाही. आपण विचार बाजूला सारला असं भानही नाही. आपण साक्षीत्व राखायचं आहे हेही राहून गेलं, विसरून गेला, कारण समोर विचारच नाहीत. तेव्हा साक्षी मी हा भाव गळून पडतो. त्यामुळं साक्षीत्व गळून पडलं, साक्षी राहायचंय ही भूमिका गळून पडली. पण ती भूमिका ज्यांनी घेतलेली होती तो मी शिल्लक राहतोच. या मीला नंतर कालांतराने तोच देव आहे असं समजतं. आतला देव ज्याला म्हणतात तोच आहे. सर्व बाकीचं संपल्यानंतर जो उरतो तो अंतर्देव, तो केवळ अस्तित्व मात्र असतो. त्या ठिकाणी मन नसल्यामुळं मनाचं अमन झाल्यामुळं देहभावना देखील विरळ झालेली असते, जवळपास गेलेली असते. कोणताही आठव नाठव विसरलेला असतो. अशा वेळेला जो मी शिल्लक राहतो त्या मीला आपणच देवस्वरूप आहोत असं समजतं. तुकाराम महाराज म्हणतात, देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. देव पाहायला गेलो तर आपणच देव आहोत असं समजलं. आणि मग नंतर तो विठ्ठल देखील याच तत्वाचा आहे हे समजलं. त्यामुळं हा जो आतला देव आहे, किंवा मगाशी कैवल्य किंवा मंदार कोणीतरी जाणीव हा शब्द वापरला, शुद्ध जाणीव असा शब्द वापरला. मीची जी शुद्ध जाणीव राहते हा मी देखील शुद्ध जाणीव स्वरूप नसतो. त्याला अहंतेचा किंचित स्पर्श असतोच. म्हणून ही जी शुद्ध जाणीव आहे, या शुद्ध जाणीवेपाशी जो पक्का राहतो, मी पशी पक्का राहतो, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात
की मूळ अहंते वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. बाहेरची जी अहंता होती, देह अहंता, ती संपली तरी देखील मी शिल्लक राहिला. आता तो मी जो आहे तो मूळ अहंतेमध्ये म्हणजे परब्रह्म सत्तेमध्ये विलीन होऊन गेला आणि परब्रह्म सत्ता शिल्लक राहिली. याला स्वरूप असं म्हणतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, सैंघ आम्हीच दाटलो. विश्व तर नाहीये, आता परमात्म रूपाने आम्हीच केवळ आहोत. लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. आधी आपलं स्वरूप लपलेलं आहे. ध्यानाला बसलं की ते स्वरूप प्रगट होतं, आपल्याला समजतं. पण त्याची जेव्हा सहज स्थिती होते तेव्हा ते स्वरूप ही प्रगटलं असा विशेष भाव नाहीसा होतो. याला स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाणं असं म्हणतात. आणि आपला जो हृदयस्थ किंवा कूटस्थ आहे, हृदय म्हणजे हे बर का, याच्या आत हे जे धडधडतं ते हृदयच आहे. पण योगाच्या परिभाषेमध्ये हृदय म्हणजे इथं मस्तकाच्या माथ्याच्या खाली, तिथं खरं ज्ञान आहे, तिथं ज्ञान होतं. आपण आत्मा हे ज्ञान देखील तिथं होतं, हृदयाच्या ठिकाणी होतं. हृदयाच्या ठिकाणी आपला आत्मभाव प्रगट होतो. आणि हा आत्मभाव प्रगट होणं हा आपला शोध आपल्याला या जन्मामध्ये लागलाच पाहिजे. मी म्हणजे स्वरूप आहे आणि हे स्वरूप म्हणजे ब्रह्म आहे. आणि या ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही हे एकांतातच समजतं. आणि एकांतात हे समजून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि आपण तो बजावलाच पाहिजे. जसं लोकमान्य म्हणाले ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवीनच असं म्हणाले. तसं हे स्वरूप प्राप्त करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवायलाच पाहिजे. आपण एक गुरुदेव पाठाचा अभंग ऐकू आणि मग पुढचं प्रवचन होईल. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. माझ्या गुरुदेवे
देह त्याग केला माझ्या गुरुदेवे, देह त्याग केला शोकाकुल झाला भक्तवृंद, शोकाकुल झाला भक्तवृंद, शोकाकुल झाला भक्तवृंद माझ्या गुरुदेवे. साधुनी पवित्र व्यास पौर्णिमेस, साधुनी पवित्र व्यास पौर्णिमेस गेले सदनास गुरुगृही, गेले सदनास गुरुगृही. ममत्व कामना अहंते सांडिले, निस्पृहत्वे ल्याले शांती सुख पावोनी निस्सीम. ब्राह्मी अवस्थेसी ब्रह्मनिर्वाणासी प्राप्त झाले. मकरंद म्हणे गुरुपाठ कीर्ती, मकरंद म्हणे गुरुपाठ कीर्ती. गाता होय तुटी जन्म मृत्यू, गाता होय तुटी जन्म मृत्यू. गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, गुरुदेव भजा. संत कुळी राजा प्राण माझा, गुरुदेव भजा, गुरुदेव भजा. संत कुळी राजा प्राण माझा, गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, गुरुदेव भजा. संत कुळी राजा प्राण माझा, संत कुळी राजा प्राण माझा. गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, गुरुदेव गुरुदेव भजा, गुरुदेव भजा. संत कुळी राजा प्राण माझा, संत कुळी राजा प्राण माझा, संत कुळी राजा प्राण माझा, प्राण माझा. हरी हरी हरी. म्हणून
आत्मप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने हे शिष्या एकांती बैसावे असं समर्थ म्हणतात आणि स्वरूपी विश्रांतीस जावे. आपल्या स्वतःच्या रूपापाशीच म्हणजे आपली जी स्थिती आहे मूळ, तिथंच खरी विश्रांती आहे आणि त्या विश्रांतीला प्राप्त व्हावं असं समर्थ म्हणतात. आपली ही मूळ स्थिती किंवा स्वरूप आहे ते आपलं शुद्ध जाणीव स्वरूप आहे. त्याला जाणीव कळा असं म्हटलं जातं आणि या जाणीव कळेला किंवा आपल्या या शुद्ध स्वरूपाला किंवा हृदयस्थ, कूटस्थ किंवा आत्मा असं ज्याला म्हटलं जातं त्याला, पण त्याला तूर्त अबोध असल्यामुळं तो रमतो इंद्रियांमध्ये, इंद्रियांच्या सुखामध्ये. तो मनाच्या विविध विचारांमध्ये रमतो. तो तर्कादी बुद्धीच्या अनेक कसरती करतो, तिथं तो रमतो. पण खऱ्या अर्थाने जर विश्रांती असेल तर ती विश्रांती आपल्याला लाभ होण्यामध्येच आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात की स्वरूप म्हणजे आपुले रूप तत्व निरशना उपरी. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही जी पंचतत्वांचा देह आहे त्याचा निरसन त्याचं जेव्हा होतं तेव्हा उर्वरित जे राहतं ते स्वरूप आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी खरी विश्रांती आहे. बाकीची सगळी सुख आहेत त्या सुखांना वीट आहे, पण या स्वरूप सुखाला वीट नाही. खाणं आहे, त्या खाण्याला देखील एक समाप्ती आहे, त्या सुखाला देखील शेवट आहे आणि त्याच्याही पुढं जर एखादा गेला तर त्याच्यातून असुख निर्माण होतं. ऐकण्याचं देखील सुख आहे, म्हणजे उत्तम संगीत ऐकण्याचं देखील सुख आहे, पण त्याचा जर सतत मारा तुमच्यावर होत राहिला तर तुमची अंतरशांती तो बिघडवतो. स्वामीजी म्हणायचे की रेडिओचा कान पिळला बंद, तेव्हा रेडिओ असत, आणि म्हणायचे अगदी भीमसेन, त्यांचा शब्द म्हणून सांगतो, अगदी भीमसेन गातोय असं म्हणायचे. भीमसेन जोशी त्यांच्याकडं प्रवचन ऐकायला येत असत बरं का, त्यांचा परिचय होता. ही फार आधीची गोष्ट आहे, पण ते म्हणायचे की अगदी भीमसेन गातायत तरी देखील बंद, आता नको. संगीत म्हटलं तरी किती वेळ कानावर पडणार. फिरणं, चालणं, बोलणं, गप्पा मारणं, जागणं, झोपणं याला मर्यादा आहे. अभ्यासाचा कंटाळा आला, परीक्षा झाली तर तुमचा मुलगा म्हणतो किंवा मुलगी म्हणते की आता मी मस्त झोप काढणार, आता उठवायचं नाही मला. तरी 7 वाजता जाग येते. थोडासा प्रयत्न करतात, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, मग शेवटी अंथरुणाच्या बाहेर येतात. कोणतंही सुख त्याला मर्यादा आहे. याचं कारण ते सुख तुमच्या मूळ सुखावर आक्रमण करतं. असं असल्यामुळं मग ते सुख नको वाटायला लागतं, त्याचा वीट येतो. हे स्वरूप सुख
हेच एकमेव असं सुख आहे की याचा वीट येत नाही, हे बास असं वाटत नाही, त्याच्यामध्ये व्यक्ती रमून जाते. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे शब्दे विण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे. याचा भोग घडतो पण इंद्रियांना कळतच नाही, कारण इंद्रिय थंडावलेली असतात. बोला आदी झोंबीचे प्रमेयासी, त्या प्रमेयाशी एकरूपताच साधतो, आत्मस्वरूपाशी एकरूपच होतो. हे मनाला न कळता मिळतं, हे बुद्धीला न कळता मिळतं. जो इंद्रियासी चोरून जेवी तयासीच हे फावे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यालाच हे मिळतं जो इंद्रियांना बाजूला सारतो. इंद्रियांना चोरून याचं जेवण करावं लागतं. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती ही योग्यांना देखील मोहिनी घालणारी गोष्ट आहे की हे नेहमी नेहमी मिळत राहावं. आणि याकरताच कोणीही ध्यानाला बसतो. सगळ्या उपासना स्वरूप सुख मिळावं म्हणून आहेत. आणि त्यासाठी स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाण्याकरता मी परमात्मा या भावनेनीच बसावं लागतं. मी तोच आहे या भावनेनी बसायचं. आणि ही भावना शब्दरहित नंतर ठेवायची. भावना तर आहे पण त्याला शब्द नाहीत, आठवण आहे असं मी म्हणेन. आणि मग कोणताच विचार नको, प्रत्येक विचार बाजूला सारायचा. हा प्रत्येक विचार बाजूला सारणं हा देखील खूप स्वैर वाक्प्रचार आहे. कारण विचार बाजूला सारला आणि परत विचार उठलाच नाही तर कामच झालं. आणि हेच खरं संतांना अपेक्षित आहे. समर्थांनी देखील ते आपण पुढं घेणारच आहोत. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, असं म्हटलेलं आहे. कोणतेही शब्द नाही, तो मी हाही शब्द नाही. शब्द सोडला आणि परत उठलाच नाही तर समाधीच आहे. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व कान पावे, तैसे जीवा ब्रह्मत्व कान व्हावे या स्थिती राहता. मात्र आपला अनुभव तसा नसल्यामुळं आपण म्हणतो की मनात एक विचार उठला, सोडून दिला, मग पुढचा नाही का उठणार? नाही ना. तुम्ही जर सावधपणाने साक्षीत्व जमलं की विचारच संपला. विचार संपला की पुढचा उठून देणं, याला तुमची धृती वापरा. उठूनच द्यायचा नाही तर जमतं. आणि असं जमवणं हे स्वरूपाला भजणं आहे. जो आत्म्याला भजतो तो आत्मरूपच होऊन राहतो. आणि हा ध्यास मात्र खराखुरा असला पाहिजे. तसा जर असेल तर ध्यानाच्या प्रत्येक बैठकीत स्वरूप सुख मिळाल्याखेरीज राहणार नाही. मला एक गोष्ट मान्य आहे की अगदी संत सांगतात तसं पहिला विचार सोडला आणि संपलं असं होत नाहीये. पण त्यांनी विचारांचा वेग कमी होतो. विचाराला प्रतिसाद न देता विचार सोडून दिला की विचाराचा जो वेग असतो तो वेग कमी होतो. प्रथम म्हणजे 16, 12, 8, 6, 4 एका मिनिटातलं चालतंय. एका मिनिटात 16 विचार उठायच्या ऐवजी जर एका मिनिटात 8च विचार उठायला लागले, पण ते हळूहळू कमी होतात. तर
मधला विचार सोडून दिला आणि पुढचा विचार अजून उठला नाही, हा काळ वाढतो. आणि जर 4च उठायला लागले किंवा 2च उठले एका मिनिटात, याचा अर्थ की 25 सेकंद निघून गेली, 30 सेकंद निघून गेली, म्हणजे तुलनेने बराच मोठा काळ निघून जातो की त्यावेळेला तुम्ही मनाखेरीज असता, विचाराखेरीज असता. आणि या विचाराखेरीज असण्यामध्येच स्वरूपाला जाऊन मिळण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून प्रथम मनाचं अमन होतं, म्हणजे मनरहितता येते. पण मनरहितता जेव्हा येते तेव्हा मनरहितता आहे हे समजणारा मी तिथं असतो. त्याला समजत असतं की विचार नाहीयेत. पण हा जो उरलेला फक्त राहिलेला मी आहे विचारांखेरीज, त्या मीला नंतर स्वरूपबोधच होतो. त्याला स्वरूपी विश्रांतीस जावे असं समर्थ म्हणतात. पतंजली या स्थितीला तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं म्हणतात. विचारांखेरीज असणारा द्रष्टा फार काळ द्रष्टृत्व राखू शकत नाही. तेव्हा द्रष्ट्याला आपण आत्मा आहोत हे त्यालाच कळतं. त्याला ते समजण्यासाठी इंद्रियांची गरज नसते, ती स्वस्थ असतात. तर्काची गरज नसते, तो मावळलेला असतो. आणि मनाची गरज नसते, मनाचं अमनच झालेलं असतं. म्हणून त्याच्या माग असणारी शुद्ध जाणीव आपल्याला आपण ब्रह्म आहोत, सच्चिदानंद आहोत असं ओळखते. आणि कदाचित तसे शब्द निर्माण होतात आणि तेही संपतात. आणि मग मात्र ती स्थिती त्याला प्राप्त होते. याला समर्थ विश्रांती असं म्हणतात. स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ. हा जो सगळा परमार्थ आहे ना, हा परमार्थ अशा प्रकारे स्वरूपी विश्रांतीला गेला तर त्या गुणांमुळं दृढावतो. तीर्थयात्रा करून नाही. मी साधनेवर उगीच टीका करत नाही. आचार्यांचा एक श्लोक आहे, त्याच्यात आचार्य म्हणतात, उत्तमा सहज अवस्था. म्हणजे आपण आत्ता आहोत ना, तर देह मन बुद्धी बाजूला सारून आपण ब्रह्म आहोत असंच बसणं, बस. आपण ब्रह्मस्वरूप आहोत असं जरी बसता आलं तरी काम झालं. मध्यमा ध्यानधारणा हे जमत नसेल तर मग ध्यानाने मन बाजूला सारून त्या स्थितीला प्राप्त करणं. अधमा मूर्तीपूजाश्च, त्याच्यापेक्षा खाली मूर्तीपूजा. पण कोणाकोणाला त्या मार्गाने होतं, पण सहजावस्था उत्तम. मग ध्यानधारणेने नंतर सहजावस्था होते. अधमा मूर्तीपूजाश्च जरी म्हटलं असलं तरी देखील मूर्तीपूजेनेही नंतर सहज अवस्था होते. रामकृष्ण पूजा करत असत तर कालीमातेला गंध लावत असत, आपल्याला गंध लावून घालत असत. कालीमातेच्या मस्तकावर फूल ठेवत असत, आपल्या मस्तकावर फूल ठेवत असत. कालीमातेला अक्षता अर्पण करत असत, आपल्या डोक्यावर अक्षता अर्पण करत असत. आणि मग पूजा करून उठले तरी देखील कालीचा संचारच आपल्या ठिकाणी आहे, जे सहज अवस्थाच आपल्या ठिकाणी आहे. असा कितीतरी काळ त्यांचा जायचा.
त्यामुळं अधमा मूर्तीपूजाश्च जरी म्हटलं तरी मूर्तीपूजा ही देखील साधना आहे. आणि तीर्थयात्रा धमाधमा म्हणजे अधमातली अधम गोष्ट. कारण तुम्ही काशीला काशी विश्वेश्वराच्या समोर 2 मिनिटं असता आणि बनारसी शालू शेले घेण्यासाठी दुकानात 4 तास असता. याला काही प्रपोर्शनच नाहीये. फक्त काशीमध्ये असता एवढंच. पण तिथं फार काळ थांबूही देत नाहीत, थांबूही शकत नाहीत आणि दर्शन कसं घ्यायचं हे माहीतच नाही. शिवो भूत्वा शिवम यजेत याची कल्पना नाही. असं सगळं असल्यामुळं तीर्थयात्रेच्या ठिकाणी पाहण्याचं सुखच खूप. की जिने चढलो काय दमणूक झाली पण बरं वाटलं की सगळं चढू शकलो. म्हणजे काय, म्हणजे फिटनेस आहे हे, याचं समाधान फार वाटलं. माझ्या वयात फिटनेस आहे हे समजलं. मग देवाच्या तिथं काय केलं, काही नाही, चढलो, आधी बसलो जरा तिथं, मग दर्शन घेतलं आणि उतरायला सुरुवात केली. आणि तिथून केवढं दृश्य दिसत होतं दूरवरचं. तू पाहायला काय गेला आता. म्हणून आचार्यांनी तीर्थयात्रा धमाधमा म्हटलेलं आहे. आचार्यांनी तीर्थयात्रा केलेल्या आहेत. तीर्थयात्रा केल्या नाही तसं नाही. 4 धाम आचार्यांनी स्थापन केले. पण तरी देखील स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाणं हाच खरा परमार्थ आहे. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. आता हा कसा साधतो ते पुढं त्यांनी सांगितलं. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भऱ्या अंगी वगैरे पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं, यत्किंच जगत्याञ्जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीथाः, मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. स्वामीचे स्वामीचे. नारायण प्रभू. हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी. मी तुम्हाला पारायणासंबंधी सांगतो. पारायणाकरता बसणाऱ्या प्रत्येकाला काल दाखवली ही पिशवी गोळे काका
सगळ्यांकरता त्यांनी शिवायला घेतल्यात आणि एक 500 पिशव्या शिवून झाल्यात असं मला कळलं. मी त्यांच्या घरात त्यांनी उभारलेला कारखाना पाहायला जाणार आहे. कधी जाणार आहे हे त्यांना न सांगता जाणार आहे, म्हणजे मग त्यांचं काम चाललेलं मला प्रत्यक्षात पाहता येईल. पण या पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी ठेवली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. ही गीता प्रेसची, गोरखपूरच्या गीता प्रेसची ज्ञानेश्वरी आहे आणि ही ज्ञानेश्वरी आपण पारायणासाठी वापरणार आहोत. याची जी नावं आहेत, म्हणजे ज्यांच्याकडं नसेल ही पारायण प्रत त्यांनी विकत घ्यावी. आपल्या घरातल्या मोठ्या ज्ञानेश्वरीच्या प्रती आणू नयेत, कारण त्या 2.5-3 तास हातात घेऊन मांडीवर घेऊन बसणं हे कठीण जातं, म्हणून आपण ही प्रत वापरतो आहोत. याच्याकरता खाली ग्रंथविक्रीपाशी आपल्याला प्रत हवी आहे असं नाव देऊन आपण लिहून मग जावं, सांगावं आपलं नाव. माझी अशी कल्पना आहे की यालाही आपण एक मर्यादा ठेवावी. असं असल्यामुळं मंगळवारपर्यंत, आता आज रविवार आहे, मंगळवारपर्यंत जी मंडळी देतील आपली नावं, कारण मग पुढं सारंगला सांगायला लागेल, तो तेवढ्या प्रती ऑर्डर करेल आणि त्याच्याकडे यायला 8-10 दिवस लागतील. आणि मग इथं खाली ग्रंथविक्रीपाशी किंवा गणेशपुरममध्ये या प्रती ज्याच्या त्याला उपलब्ध होतील त्याची किंमत मला असं कळलं की 120 रुपये आहे. त्याची विक्री तो तिथं करेल, पण आपल्याला ती प्रत केंद्रामध्ये मिळू शकेल. तर मंगळवारपर्यंत आपण ही नाव नोंदणी ठेवू. बाकी पुण्यासारखं शहर आहे, आपल्याला कुठं धार्मिक पुस्तकाच्या दुकानात मिळेलच, पण साधकांची सोय व्हावी म्हणून हे केलेलं आहे. आपल्याला आपल्या घरी ज्ञानेश्वरी वाचायची आहे. रोज 100-150 ओव्या ज्ञानेश्वरी वाचायच्या आहेत. मी परवा कुठेतरी गेलो होतो, तर त्या भगिनी असं म्हणत होत्या की 150 ओव्या वाचल्यावर मी झोपूनच गेले. मोठ्यांदा 150 ओव्या वाचल्या आणि मी झोपूनच गेले. आपल्याला एका दिवशी किती ओव्या अंदाजे वाचायच्यात? 1200-1250 ओव्या वाचायच्यात आणि त्याही 100 ओव्या भगिनी वर्गाने वाचायच्यात आणि 100 ओव्या पुरुष वर्गाने वाचायच्यात. पुरुष वर्ग जेव्हा वाचेल तेव्हा भगिनी वर्गाने नुसते डोळे फिरवायचे. मोठ्यांदा वाचलं नाही तरी चालेल, कारण आपण इतके पांढरपेशे झालेले आहोत आणि आहोतच की हे सगळं 2.5 तास मोठ्यांदा वाचणं. पण जो वाचू शकतो त्यांनी घडाघडा वाचावी देखील, पण पुरुष तेवढी विश्रांती आपल्याला घेता येईल. आपलं पाणी पिण्याचं बरोबर घेऊन आपण यायचं आहे. ते संपलं आपल्या बाटलीतलं तर तिथं मिळेल, पण आपण आपलं पाणी घेऊन यायचंय. आणि कोणाला अशी एक म्हणजे आवश्यकता असते, कोणाला कधी भूक लागते हे माहीत नाही, पण सकाळी साधारण 8:30-9:45ला भूक लागते. तर त्या दृष्टीने आवाज न येता खाण्याचा लाडू म्हणजे मुगाचा लाडू, बेसनाचे लाडू, तर तसे 8-8 लाडू तुमच्या पर्समध्ये किंवा पिशव्यांमध्ये भरूनच ठेवा. त्याच्यातला एक खायचा मध्ये कधीतरी. तुम्ही जेव्हा पारायण करून परत जाल तेव्हा तुम्हाला 200 ml ची चांगली ब्रँडेड चांगलं क्वालिटी असणारं दुधाची बाटली मिळेल आणि मग मात्र राजगिऱ्याचे लाडू मिळतील. त्याला आवाज येतो खाताना. पण मला सांगायचंय असं, मी विनोदानी सांगत असलो तरी
गोळ्यांची सवय असते. आपण औषधावर अवलंबून असणारी काही मंडळी असतात. विशिष्ट वेळेला ब्लड प्रेशरची गोळी किंवा इतर कोणती गोळी घ्यायची असते. तर हे सगळं आपल्याला तयार ठेवायचं आहे आणि मधून अधून पाणी पित राहायचं आहे. आणि खाण्याची म्हणजे पारायणात खाण्याची औषधाकरता आवश्यक आहे. म्हणून तर हेही विसरू नका, कारण कठोर व्रताचरणाने आपल्या शरीराला त्रास झाला तर पुढची पारायणं 8 दिवस आपल्याला हे करायचंय. तर तसं काही करायचं कारण नाहीये. स्वरूपानंद म्हणतात, रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. म्हणून दूध साखर यांनी जर रोग जात असेल तर कडुलिंबाचा रस म्हणून उपोषण आणि उपवास, सकाळी पारायण करून घरी येईपर्यंत काही खाणार नाही वगैरे असं काही न करता आपल्याला काय ज्ञानेश्वरीत सांगितले तर त्याच्याकडे लक्ष देत पारायण करायचं आहे. हे आपण म्हणजे कृपा करून लक्षात ठेवावं. आणि त्या प्रकारे आज ज्यांना नावं नोंदवायची आहेत या ग्रंथाकरता, ज्ञानेश्वरी करता, त्यांनी, आणि पारायणाला अजून ज्यांचं नाव नोंदवायचं राहिलेलं आहे त्यांनी अशी नाव नोंदणी करावी. ग्रंथविक्रीपाशीच दोन्ही नाव नोंदणी आपण करू शकतो. आणि पुढची निवेदनं होईपर्यंत मी फ्रेश होऊन परत येतो. श्रीराम. पुढील रविवारी बालकेंद्राचा वर्धापन दिन उत्सव सकाळी 9 ते 10:30 या वेळात गणेशपुरम येथे होणार आहे. या उत्सवासाठी आपलं ध्यान मंदिर बालसाधकांनी आणि त्यांचे पालक तसंच केंद्रचालक यांनी पूर्ण भरून जातं. त्यामुळे इतर साधकांसाठी हा कार्यक्रम ऑनलाईन यूट्यूबवरती आपल्याला बघता येईल. आपल्याला प्रत्यक्ष केंद्रात या कार्यक्रमासाठी येता येणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद द्यावी. या कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी 9 ते 10:30 आणि यूट्यूबवर ऑनलाईन आपल्याला हा कार्यक्रम बघता येईल. येत्या मंगळवारी रात्री 9:15 ते 9:10 या वेळात परमपूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन गणेशपुरम येथे होणार आहे. नमस्काराच्या संदर्भातलं निवेदन आहे. 16 एप्रिल ते 30 एप्रिल असा जो दुसरा पंधरवडा आहे, याच्यात ज्यांना आज एकदा नमस्कार करायचा आहे त्यांनी शांतपणे रांगेत नमस्कारासाठी उभं राहावं. निवेदन संपले.